आणि म्हणून गर्व कुठलाच नाही. एवढे किल्ले 350 किल्ले बांधणं, आरमार एवढं मोठं उभा करणं सोपं आहे. जावा समुद्रामध्ये बघावं एकदा तिथले आरमार. आज जंजिरा घेता आला नाही म्हणून बाजूला त्याच्या उरावर कोणता पद्मदुर्ग त्याच्या उरावर बांधलेला आहे हा. आणि आरमार उभा करणं, मत्स्य उभा करणं, गलबती उभा करणं माहीत होतं शिवराजांना संभाजीराजाला 400 300 200 वर्षानंतर, 200 वर्षानंतर, 300 वर्षानंतर, 400 वर्षानंतर आणि इथून पुढं जर देशाला धोका असेल तर तो समुद्र मार्ग आहे. कसा कोणी कुणाला तिकूनच आलं ते धोका तिकून ओळखला होता. दूरदृष्टीचा राजा होता आणि तरी आपले येडपट म्हणते तो समुद्र स्मारक कशाला करायचे. कळू दे की जगाला की माझा राजा त्यांना इथं राज्य होतं. मी गडकोट फिरतो ना, मी म्हणजे शिवचरित्र नुसता बोलणाऱ्यापैकी नाही, मी शिवचरित्र थोडं जगणारा माणूस आहे, फिरणारा माणूस आहे. सातत्यानं मी माझे तुम्ही फेसबुक वगैरे बघत राहा, इंस्टाग्राम बघत राहा. माझं सातत्याने या गडावर गेलो, त्या गडावर गेलो, त्या गडावर गेलो. मला आवडतं फिरायला, मी जातो. आवडतं म्हणून नाही, पण मला ते जाणून घ्यायचंय सगळं. फिरतो मी, आत्मीयता आहे म्हणून जातो. मी कमाल केली. काल मी परवाच्या दिवशी रायगडावर होतो. मी कमाल केली. एवढा मोठा देदीप्यमान रायगड बनवलेला आहे, साक्षात स्वर्ग आहे. जोपर्यंत गुडघे चलतेत ना तोपर्यंत रायगडावर जावा. रायगडावर जाचा, गड बघत जा. तुमचे एकदा गुडघे थकले, चलता 60च्या पुढे गेलात 50च्या, पुन्हा तुम्हाला गड फिरणं शक्य नाही. गड बघत जा. जसे देव फिरतात ना तसाच माझ्या या देवाकडे पण जात जा. माझी विनंती आहे तुम्हाला. देव फिरा तुम्ही, पण माझ्या या देवाकडे बी जा ना. एकदा बघा या देवाकडे, एकदा बघा. 33 कोटीला भारी आहे, 19 फेब्रुवारी आहे, पण त्याचे गडकोट नाही, फिरत नाही आपण, बघत नाही आपण. इथंच नुसतं शिवजयंती आली की जय शिवाजी जय भवानी, इथंच का? कसलाच गर्व नाही, कुठलाच गर्व. सगळं निर्माण करायचे, स्वतःचं नाव बी नाही. नाही नाही नाही, भोसलेशाही नाही. हा हा, निजामशाही, मोगलांची मोगलशाही, आदिलशाहीची आदिलशाही आणि भोसल्यांची भोसलेशाही नाही. आपला गर्वच नाही म्हटाय. साधा थोडा नुसता कापसाला भाव जरी वाढला तरी आपण तैट. ऊसाला जरा भाव वाढला की आपण तैट. जरा दरवर्षीपेक्षा 5-10 क्विंटल जास्त निघला की तैट कपडे. महाग तसेच आर्थिक लपडे, पण तैट कपडे. आपलं थोडं असतंय. तुमचं तरी बरं आहे, जरा सदनचा भाग आहे. आमच्याकडं तर लय अवघड आहे बुवा. आमच्याकडं ना पाणीच नाही. म्हणजे आमच्याकडं म्हणजे माझा बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तालुका, आमचं गाव दुष्काळी आहे. थोडं पाणीच नाही तिथं. आमच्या अख्ख्या गावात एक जणाकडेच 2 एकर ऊस आहे. अख्ख्या गावात. ते कुठं बी येतं म्हणतं पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. आता नाही विचारलं तरी म्हणतो. आम्ही त्या दिवशी गणपती पिरियडला बसलो होतो पट्टी करायला. आम्ही वर्गणी केली 200 रुपये. मानशी 200 गावातून. मला म्हणला किती केली वर्गणी महाराज? म्हणलं मानशी 200 केली. म्हणला मग मानशी 400 घ्या. म्हणलं तू कम मानशी 400 घ्या. म्हणला पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. आता त्याला तर विचारलं बी नाही. सप्त्याची बैठक बसली की हे मध्येच येणार, किती केली वर्गणी? लोकांनी सांगायचं मानशी 300 केली, एकरी 300 केली. हे मध्येच येणार, माझे 400 रुपये जास्त घ्या. आता जोरात हा बैठकीत. आणि त्याला विचारलं ना का म्हणतोय जास्त? घ्या म्हणायचा, पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. आता एकट्याकडेच आहे ना म्हणून म्हणते ते. अख्ख्या गावात एकट्याकडेच. एक दिवस मी नाशिकला कीर्तनाला चाललो, माझ्या गाडीच्या जवळ आलं. मला कुठं निघाले? मला कीर्तनाला चाललो तिकडे नाशिकला. मला येऊ का सोबत? नाही म्हणलं, तुम्हाला काही इथं काम असलं, काही पाणी बिणी द्यायचं असलं उसाला बिसाला, थांब कशाला उगाचच. नाही म्हणलं, मला काय बागायत आहे म्हणलं माझं पट्ट्याचा. म्हणलाच तो 2 एकर ऊस आहे म्हणला. बरं म्हणलं बस गाडीत. माया बसलं गाडीत. ते गाडीत बसलो. गाडी जरा ऐकून आमची, आम्ही नगर मार्गे शिर्डी मार्गे गेलो. शिर्डीच्या जवळ गेलो की तिथं अमृत तुल्य चहा होता, आरोग्यदायी चहा. आता निघले बघा ते अमृत तुल्य चहा, आरोग्यदायी चहा. तिकडचं खेळात आपल्याकडे बऱ्यापैकी रुजलंय ते. बरं मला कमाल वाटते, चहा कुठं आरोग्यदायी असतो का? मग आरोग्यदायी बिडी येईल हे का नाही, अमृत तुल्य गांजा येईल, शेवटी चहा येतो. मग मला असं वाटलं की चला आपण चहा घेऊ. उतरलो तर आम्ही सगळे, ड्रायव्हर उतरला, मी उतरलो, गायक उतरले, चहा घ्यायला गेलो. बाबा हे चहा द्यायला, ते बी चहा पिलं आणि चहा प्यायल्याच्या नंतर पटकन उठलं आणि त्या काउंटरला गेलं आणि हॉटेलवाल्याला म्हणतंय चहाचे पैसे मी देणार. हॉटेलवर म्हणतं द्या. हॉटेलवर म्हणतंय का बरं? ते म्हणलं पट्ट्याचा. म्हणलंच ते.
परत चहा पिलं, पैसे दिले, गाडीत येऊन बसलं आणि मला म्हणतोय चला बाबा आता निवांत, तुम्ही पैसे कुठंच द्यायचे नाही महाराज, पैसे मी देणार. म्हणलं का बरं? ते म्हणला पट्ट्याचा. आता काय करावा? बरं माझं कीर्तन अशा माणसानं घेतलं होतं, त्याच्याकडे 100 एकर जमीन होती, 60 एकर अंगूरचा बाग होता, 40 एकर ऊस होता आणि पट्या माझ्या संघ होता. मोठाचे मोठा बंगला असा, वाडी बिडी गाड्या लावलेल्या, 2 पोरं अमेरिकेला होते, त्याचे दोन्ही पोरं अमेरिकेला होते आणि वयस्कर बाबा त्या घरात होते. मी गेलो, आपलं माझी गाडी तिथं बाजूला लावली, त्या बंगल्यात प्रवेश करायला आणि बाबाने आमच्या हातात पाण्याचा ग्लास दिला, पाण्याचा ग्लास माझ्या हातात दिला आणि त्या 100 एकरच्या मालकानं त्यांचं मस्तक माझ्या पायावर टेकवलं. मला काही नाही वाटलं, मला माहित होतं ते 100 एकरचा मालक जरी आपल्या पाया पडला तरी आपलं ह्याच्यात काहीच नाही. ज्ञानोबा तुकोबांचे उपकार आहेत आपल्यावर. बरं ते 100 एकरचा मालक माझ्या पाया पडला, पण गावातला पट्या माया नाही पाया पडला. मी मध्ये गेलो सोफा सेटवरून, मुद्दाम बाबाला विचारलं, म्हणलं बाबा कुणाला? ते 100 एकरवाल्या बाबाला. म्हणलं बाबा तुम्हाला काय जमीन बिमीन आहे का नाही? मला माहित होतं बरं का आहे दिनेश भाऊ, मला माहित होतं ह्यांना 100 एकर जमीन आहे, पण मुद्दाम विचारलं का? पट्या. मी म्हणलं बाबा तुम्हाला काही जमीन बिमीन आहे का नाही? बाबा म्हणले आहे ना. म्हणलं किती आहे? ते म्हणले आहे 100 एकर. किती? 100 इक. त्याला म्हणलं तू 2 एकर इक. बाबा मध्ये चहा आणायला गेले आणि त्याला म्हणलं रामभाऊ सांग बरं त्या 2 एकरची काय किंमत असेल? जा द्या म्हणला, द्या विषय सोडून. मी विषय सोडला म्हणला. आता नाही म्हणलं विषय सोडायचं नाही, आता तर विषय पकडला म्हणलं मी. सांग म्हणलं किंमत का असो ना. ते म्हणला तुम्ही तर मागच लागले हो, आता तुम्हाला बी 2च एकर आहे म्हणला. मला म्हणलं ते तुमची तर कोरडवाव आहे म्हणला, मा तरी ऊस आहे म्हणला पट्ट्याचा. त्या बाका सवय लागलेली त्याला. बाबा मधून आले, बाबाला म्हणलं बाबा ते झुंबर केवढ्याच? असं घराला लटकलेलं झुंबर होतं. झुंबर असतं ना बंगल्याला बांधलेलं, असं ते टीव्हीत बघता बघा तुम्ही, हिरो येतो गोळी हाणतो ढिशक्या खाली पडतं, ते असं मोठं झुंबर होतं. मी बाबाला म्हणलं बाबा ते झुंबर केवढ्याच? त्याला विचारलं सांगणार आहे ते 2 एकरची काय किंमत आहे? ते माझ्या कानात काय म्हणलं माहिती का? तुमची 7 लाखांना जाईन तेव्हा मग 8 लाखांना जाईन. का? ऊस आहे ना. हा बागायत की ना. मी म्हणलं बाबा बरं म्हणलं 16 लाखाचा मालक तू, जाऊ दे 16 लाखाचा मालक. म्हणलं बाबा ते झुंबर केवढ्याच आहे? बाबा म्हणले काय नाही ते पोर आहेत ना म्हणजे 2 अमेरिकेला, त्यांनी तिकूनच पाठवून दिले 16 लाखाला. ह्याची 2 एकर जिरली, हे सोप्यानं उठलं खालीच बसलं. आपल्याकडे नसतं काय दादा, पण त्याचा गर्व लय. आहा गर्व करूच नका. पैशावाल्यानं कधी पैशाचा गर्व करायचा नाही का? या जगात गरीब लोक आहे म्हणून पैशावाल्याला किंमत आहे. ज्ञानी माणसाला कधी ज्ञानाचा गर्व करायचा नाही का? या जगात अज्ञानी माणसं आहे म्हणून ज्ञानी माणसाला किंमत आहे. या जगात बोलणाऱ्यानं कधी बोलण्याचा गर्व करायचा नाही का? या जगात काही लोकांना स्टेजवर बोलता येत नाही म्हणून बोलणाऱ्याला किंमत आहे. अरे गोऱ्या माणसानं कधी गोरेपणाचा गर्व करायचा नाही का? जगात काळे माणसं आहे म्हणून गोऱ्याला किंमत आहे, नाही तर कोण कोणाला विचारतंय? गर्व किती किल्ले बांधले त्या बघा लगेच काळे माणसं गोऱ्या माणसाकडे बघायले. त्या बघा महाराज आता एक सारखं शिवणार त्याला बघा.